मित्रांनो नमस्कार. मी अथर्व गोसावी. स्वागत आहे सर्वांचं आपल्या चॅनल क्रिप्टो करन्सी मराठीमध्ये. सो मित्रांनो, ह्या चॅनलवरती जे आहेत आपण क्रिप्टो करन्सीचा मराठीमधनं एक फ्री कोर्स सुरू केलेला आहे बेसिकपासून. सो त्या कोर्सच्या आपण आज चौथ्या भागामध्ये आहोत. मागचे 3 भाग जे आहेत ते आपल्या चॅनलवरती ऑलरेडी उपलब्ध आहेत. सो ते तुम्ही सर्व व्हिडिओज बघून घ्या चॅनलवरती. पण या भागामध्ये, या चौथ्या भागामध्ये आपण शिकून घेणार आहोत की क्रिप्टो करन्सीमध्ये इथेरियम म्हणजे नक्की काय. ओके. सो तर इथेरियम म्हणजे नक्की काय, याबद्दल आपण सगळ्यात पहिलं म्हणजे बेसिक माहिती घेऊया. इथेरियमचा उपयोग काय असतो, तुम्हाला ब्लॉकचेन टेक्नॉलॉजीमध्ये ह्याचा कशाप्रकारे उपयोग होतो, ह्या सर्व गोष्टींची माहिती आपण आता घ्यायला आता सुरुवात करूया. सो मी तुम्हाला घेऊन जातो पहिलं म्हणजे प्रेझेंटेशनवरती, जिथे आपण इथेरियम म्हणजे काय ह्याची तुम्हाला संपूर्ण माहिती देणार आहोत. बऱ्याचशा लोकांनी तुमच्यापैकी इथेरियम हे नाव ऐकलेलं असेल, कारण की ते तुम्हाला बिटकॉइन इतकंच किंवा क्रिप्टो इतकंच इम्पॉर्टंट आहे सध्याच्या काळामध्ये. मला तुम्ही कमेंटमध्ये सांगू शका की किती लोकांना ह्याबद्दल ऑलरेडी माहिती येते. ओके. सो इथेरियम हे स्मार्ट कॉन्ट्रॅक्ट्स आणि वेब 3चे भविष्य कशा प्रकारे आहे हे आपण इथे जाणून घ्यायचा प्रयत्न करूया. सो इथेरियम जे आहे, इथेरियम हे एक डिसेंट्रलाइज प्रोग्रामेबल ब्लॉकचेन आहे. ओके. लक्षात येईल, माझी इथे थोडीशी स्क्रीन स्मॉल करतो. इथेरियम हा जो प्रकार आहे ही एक डिसेंट्रलाइज प्रोग्रामेबल ब्लॉक चेन आहे. म्हणजे ही एक प्रकारची ब्लॉक चेन आहे. आता तर तुम्ही चॅनलला नवीन असाल, तुम्हाला ब्लॉकचेन म्हणजे हे काय माहिती नसेल, तर तुम्हाला सांगतो की आपल्या चॅनलवरती ब्लॉकचेन म्हणजे काय ह्याबद्दल मी ऑलरेडी व्हिडिओ पोस्ट केलेला आहे, ऑलरेडी व्हिडिओ बनवलेला आहे. इथे जा फ्री कोर्सचा जो दुसरा भाग होता त्यामध्ये मी ब्लॉकचेनबद्दल बोललेलो आहे, ते तुम्ही नक्की बघून घ्या. सो ही इथेरियम ही एक डिसेंट्रलाइज प्रोग्रामेबल ब्लॉकचेन आहे. स्मार्ट कॉन्ट्रॅक्ट्स किंवा डी ए ॲप्स, एन एफ टी या सर्व गोष्टी इथेरियमवरती तयार होतात. म्हणजे हे तुम्हाला स्मार्ट कॉन्ट्रॅक्ट जे दिसतात किंवा एन एफ टी जे दिसतात ते सर्व इथेरियम ह्या ब्लॉकचेनवरती तयार होत असतात. मी तुम्हाला ह्या सर्वाबद्दल माहिती पुढे पुढे जसं आपण कोर्समध्ये जाऊ तसं देणार आहोतच. पण आता आपली सुरुवात बेसिकपासून आहे. सो कदाचित काही तुम्हाला शब्दांचे अर्थ माहिती नसेल किंवा कळणार नाहीत. सो जसा जसा हा कोर्स पुढे जाईल तसं तुम्हाला ही सर्व माहिती या ठिकाणी आपण देणार आहोत. त्यासाठी तुम्हाला हे सर्व व्हिडिओज कम्प्लिटली बघणं गरजेचं आहे. 2013मध्ये विटॅलिक ब्युटेरियन ह्याने इथेरियम हे जे कॉन्ट्रॅक्ट होतं ते प्रस्तावित केलेलं होतं. इथेरियमची निर्मिती केलेली होती. 2015मध्ये ह्याची सुरुवात झाली आणि डिसेंट्रलाइज इंटरनेट तयार करणं हे याचं उद्दिष्ट आहे. ओके. डिसेंट्रलाइज इंटरनेटची निर्मिती करणं, तयार करणं हे इथेरियमचं एक उद्दिष्ट आहे. आता इथेरियम वर्सेस बिटकॉइन या दोघांमधला फरक बघूया. आता बिटकॉइन म्हणजे काय ह्याबद्दल आपण गेल्या व्हिडिओमध्ये ऑलरेडी माहिती दिलेली आहे. सो इथेरियम विरुद्ध बिटकॉइन म्हणजे काय. सो इथेरियम जे असतं ते डी ॲप्स, स्मार्ट कॉन्ट्रॅक्ट्स आणि अनलिमिटेड सप्लाय याचा असतो. बट बिटकॉइनचा पहिलं म्हणजे लिमिटेड सप्लाय, लिमिटेड फ्लेक्झिबिलिटी आपण कालच्या व्हिडिओमध्ये पाहिलं. ही एक डिजिटल करन्सी आहे आणि ह्याचा फिक्स सप्लाय आहे. पण त्या तुलनेत इथेरियमचा अनलिमिटेड सप्लाय आहे. आता स्मार्ट कॉन्ट्रॅक्ट्स म्हणजे काय. स्वतः पूर्ण होणारे कोड बेस व्यवहार, म्हणजे हे व्यवहार पूर्ण होण्यासाठी कोणत्याही मध्यस्थीची गरज नसते. हे व्यवहार स्वतः पूर्ण होतात. मी तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये एक्झाम्पल दिलेलं की ब्लॉकचेनवरती तुम्ही जर एखादा व्यवहार केलात तर तो त्या ब्लॉकमध्ये स्टोअर होतो आणि त्यानंतर तो आपण कधीही परत बदलू शकत नाही भविष्यामध्ये. सो अशा प्रकारे हे जे स्मार्ट कॉन्ट्रॅक्ट म्हणजे काय, हे स्वतः पूर्ण होतात. ह्याच्यासाठी मध्ये बँकेची गरज नसते किंवा तुमच्या कोणत्या यू पी आय ॲपची गरज नसते, कोणत्या मीडिएटरची गरज नसते. तुम्ही दोन साईडला दोन व्यक्ती आहात तर तुम्ही स्वतःहून हे व्यवहार कंप्लीट करू शकता आणि हे व्यवहार स्टोअरसुद्धा होतात. मध्यस्थीशिवाय तुमचा व्यवहार पूर्ण होतो. मग व्यवहारामध्ये काय असू शकतं, जसं की तुमचं भाडे व्यवहार असेल, रेंट पेमेंट्स वगैरे असेल किंवा इस्क्रो पेमेंट्स वगैरे असतील. सो ह्यासारख्या गोष्टी तुम्ही स्वतःहून करू शकता. मध्यस्थीची गरज ह्याच्यामध्ये नसते. ओके. आता इथेरियमवर तयार होणाऱ्या कोणत्या गोष्टी आहेत. इथेरियम ही एक डिसेंट्रलाइज ब्लॉकचेन आहे. मग त्यावरती तयार होणाऱ्या गोष्टी कोणत्या आहेत, तर पहिलं म्हणजे एन एफ टी. एन एफ टीबद्दल आपण सेपरेट सेशन घेणार आहोत. त्यानंतर डीफी प्लॅटफॉर्म ह्याबद्दल पण सेपरेट सेशन आहे. त्यानंतर डी ए ओज ह्याच्याबद्दल सुद्धा सेपरेट सेशन आहे, कारण मला माहिती आहे हे सगळे टर्म तुमच्यासाठी नवीन आहेत. सो आपण पुढे येणाऱ्या व्हिडिओमध्ये सगळं शिकून घेणार आहोत. त्यानंतर गेम्स अँड मेटावर्स आणि ERC20 टोकन्स या सर्व गोष्टी इथेरियम ह्या ब्लॉकचेनवरती तयार होतात. आता इथेरियम अपग्रेड्स ETH 2.0. आता ह्याचा उपयोग काय, तर प्रूफ ऑफ वर्क, त्यानंतर द मर्ज आणि ऊर्जा वापर कमी, म्हणजे ह्या गोष्टीसाठी ऊर्जेचा कमी वापर राहतो, तुमचा वेगसुद्धा वाढतो. ओके. तर जसं तुम्ही बघाल की जर तुम्हाला बिटकॉइन माईन करायचं असेल तर खूप जास्त ऊर्जा लागते, खूप जास्त इलेक्ट्रिसिटी लागते. सो त्या तुलनेमध्ये इथेरियम ह्या ब्लॉकचेनवरती तुम्हाला ऊर्जेचा वापर जो तो कमी होत असतो.
इथेरियम गुंतवणुकीचे फायदे. इथेरियममध्ये तुम्ही गुंतवणूक करू शकता. कशी करू शकता हे आपण पुढच्या 1-2 सेशनमध्ये बघून घेणारच आहोत. मी तुम्हाला प्रॅक्टिकली शिकवणार आहे की कशाप्रकारे तुम्ही क्रिप्टोमध्ये गुंतवणूक करू शकता ते एका सेशनमार्फत. सो इथेरियम गुंतवणुकीचे फायदे काय? पहिलं म्हणजे हे वेब 3चं भविष्य आहे. वेब 3चं फ्युचर म्हणजे इथेरियम आहे. स्टेकिंग आणि पॅसिव्ह इन्कमसाठी सुद्धा इथेरियमचा वापर होतो आणि NFT गेमिंग DApps सुद्धा ह्याचा वापर वाढत आहे. इथेरियम या ब्लॉकचेनचा वापर या सर्व ठिकाणी वाढत आहे. इथेरियममध्ये जोखीम काय? तर हाय गॅस फीज आहे त्याच्यामध्ये. नेटवर्क स्लो डाऊनचा प्रॉब्लेम आहे. रेग्युलेटरी अनसर्टनिटीज आहे. मी तुम्हाला बोललो क्रिप्टोमध्ये ऑलरेडी हा इश्यू आहे रेग्युलेटरी अनसर्टनिटीचा. आणि परत सोलाना किंवा कार्डेनो हे त्याच्यामध्ये स्पर्धक आहेत त्यांचे. सो याच्यामध्ये स्पर्धा नक्कीच आहे. इथेरियम आपण कुठे विकत घेऊ शकतो? सो इथेरियम जो आहे ना तो आपण बऱ्याचशा प्लॅटफॉर्मवरती विकत घेऊ शकतो. बट आपण कुठे विकत घ्यायचा, कसा विकत घ्यायचा हे मी तुम्हाला प्रॅक्टिकली शिकवणार आहे पुढच्या 2 सेशन नंतर. सो यासाठी तुम्ही थोडीशी वाट बघा. ओके, इथेरियमसाठी वॉलेट पण आहे, त्याच्यामध्ये मेटामास्क आहे किंवा हार्डवेअर वॉलेट्स आहे. ERC20 कम्पॅटेबल वॉलेट आवश्यक आहे तुमचं यासाठी. बट तुम्हाला टेन्शन घ्यायची गरज नाही. मी तुम्हाला सर्व गोष्टी प्रॅक्टिकली मी तुम्हाला करून दाखवणार आहे. इथेरियम्स बिटकॉइन मी तुम्हाला प्रॅक्टिकली बाय करून दाखवणार आहे. ओके, सो तुम्हाला त्याचं टेन्शन घ्यायची अजिबात गरज नाही आहे. सो निष्कर्ष काय, ते इथेरियम हे वेब 3 आणि अँड्रॉइड प्रमाणे आहे. स्मार्ट कॉन्ट्रॅक्ट्स, DApps आणि NFT पाया म्हणजे इथेरियम. फ्युचर इंटरनेटसाठी इथेरियम फार महत्त्वाचा आहे की तुम्ही इथेरियमला इग्नोर करू नका. तुम्हाला ते इथेरियमवरती विश्वास असेल तुम्ही इथेरियममध्ये इन्व्हेस्टमेंट करून ठेवू शकता. ओके, तर इन्व्हेस्टमेंट कशी करायची हे मी तुम्हाला पुढच्या काही सेशनमध्ये सांगेनच. मी तुम्हाला इथे ट्रेडिंग व्ह्यूवरती येतो आणि या ठिकाणी जे आहे ते आपण इथेरियम जे आहे ते सर्चसुद्धा करू शकतो. इथे बघा, इथेरियम $. सो इथेरियम $, तुम्ही ट्रेडिंग व्ह्यूवरती सर्च केलात की तुम्हाला ह्याची किंमत समजते. इथेरियम ची $मध्ये सध्या किंमत आहे $2,400 आसपास. ओके, हे सर्व जे अंक आहेत ते डॉलरमध्ये. सो $2,400 नाही येथे, 2,427 आसपास याची किंमत आहे. इथे $2,427 इतकी सध्या इथेरियमची किंमत आहे. हा तुम्ही बाय करू शकता. ओके, बरं, तुम्हाला हा बाय करायचा असेल तर एवढ्या पैशाची गरजही नाही. तुम्ही छोट्या छोट्या पोर्शनमध्ये ह्या गोष्टी बाय करू शकता. मी तुमच्यासाठी एक प्रॅक्टिकल सेशन तुम्हाला जर हवा असेल तर मला तुम्ही ह्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये सांगा की इथे लोकांना प्रॅक्टिकल सेशन हवं आहे ज्यामध्ये मी तुम्हाला बिटकॉइन कसा बाय करायचा, क्रिप्टो कसे बाय करायचे, इथेरियम कसा बाय करायचा हे शिकवणार तुमच्या प्लॅटफॉर्मवरती. सो मला एकदा फक्त कमेंटमध्ये तुम्ही सांगा की आम्हाला ही गोष्ट हवी आहे. सो त्याबद्दल मी पुढचा व्हिडिओ नक्की बनवेन. ओके, समजा तुम्हाला $2,427 म्हणजे रुपयांमध्ये सध्या इथेरियमची किंमत काय आहे, एका इथेरियमची किंमत इंडियन रुपीजमध्ये काय आहे हे जर हवं असेल तर इथे बघा, जवळपास ₹2,00,000 ही एका इथेरियमची किंमत आहे इंडियन रुपीजमध्ये. सो ₹2,00,000 भरून तुम्ही एक इथेरियम बाय करू शकता. बट तुम्ही इथेरियम हा फ्रॅक्शनमध्ये सुद्धा बाय करू शकता. सो ते सुद्धा तुम्हाला एवढं टेन्शन घ्यायची गरज नाही आहे. ओके, सो अशा प्रकारे इथेरियम हा एक प्लॅटफॉर्म आहे, हा एक कॉईन आहे असं तुम्ही म्हणू शकता. बिटकॉईनप्रमाणे जो तुम्ही बाय करू शकता, ह्यामध्ये तुम्ही इन्व्हेस्टमेंट करू शकता. मी तुम्हाला ह्याच्याबद्दल इथेरियमचं भविष्य वगैरे काय ह्याच्याबद्दल माहिती दिलेली आहे. नो डाऊट आपण ह्या कंप्लीट क्रिप्टोबद्दल अजून बऱ्याच गोष्टी शिकणार आहोतच. आता मी तुम्हाला फक्त जे येते ते बेसिकची माहिती देते. बट काही ॲडव्हान्स गोष्टी आहेत, काही प्रॅक्टिकल ट्रेडिंगवाल्या गोष्टी आहेत ना, त्या आपण हळूहळू या ठिकाणी शिकून घेणार आहोतच. सो त्यामध्ये तुम्हाला इथेरियम कॉन्ट्रॅक्ट्स असतील किंवा बिटकॉईन कॉन्ट्रॅक्ट्स वगैरे असतील त्याबद्दल अधिकची माहिती आपण नक्कीच देणार आहोत. सो तुम्हाला तिकडे नक्की शिकायला भेटेल. सो आता तुम्हाला एक इम्पॉर्टंट काम करायचं आहे. पहिलं म्हणजे ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये जा, तिकडे आपलं टेलिग्राम चॅनलची लिंक आहे. ओके, क्रिप्टो करन्सी मराठी नावाने आपलं टेलिग्राम चॅनल आहे. ते आपल्या टेलिग्राम चॅनल नक्की जॉईन करा. व्हिडिओच्या कमेंट सेक्शनमध्ये मी लिंक दिली आहे. तिकडे तुम्हाला रोज एक आर्टिकल भेटते. इथे बघा, NFT म्हणजे काय हे मी टेलिग्राम चॅनलवरती सांगितलेलं आहे. त्यानंतर इथे तुम्हाला रोज एक आर्टिकल्स आपण पोस्ट करतो क्रिप्टोबद्दल, तर तुम्हाला नक्की वाचायला भेटेल. फ्रीमध्ये ग्रुप आहे, फ्रीमध्ये आर्टिकल्स आहे. भविष्यामध्ये इथे आपण तुम्हाला क्रिप्टो ट्रेडिंगही शिकवणार आहोत. सो व्हिडिओच्या कमेंट सेक्शनमध्ये जावा, टेलिग्रामची लिंक दिलेली आहे किंवा तुम्ही डायरेक्ट टेलिग्रामवरती सर्च करा क्रिप्टो करन्सी मराठी आणि नक्की ह्या ग्रुपला तुम्ही जॉईन व्हा. ओके, सोबतच तुम्हाला जर प्रॅक्टिकली शिकायचं असेल बिटकॉईन इथेरियम कसे बाय करायचे मला कमेंटमध्ये तुम्ही सांगाच. प्लस हा आपला ह्या कोर्सचा 4था भाग होता. तुम्हाला मराठीमधनं शिकायला मजा येत असेल, क्रिप्टोबद्दल माहिती मिळत असेल, नवीन शिकायला मिळत असेल, व्हिडिओला एक लाईक नक्की कराच. आपल्या चॅनलला, आपल्या व्हिडिओला कमेंट करा आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू, धन्यवाद.